मस्त पोचले, 6:30 वाजले घरी पोचायला. या व्हिडिओमध्ये पण आपण बघणार आहे एक व्हेजिटेरियन हाय प्रोटीन डिश, ज्याच्यामध्ये व्हेजिटेरियन लोकांसाठी अजून एक डिश आहे ज्याच्या खूप जास्त प्रोटीन आहे आणि ते ब्रेकफास्टमध्ये किंवा लंचमध्ये ती डिश खाऊ शकतात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर आजच्या डिशसाठी आपण घेणार आहे मोड आलेले कडधान्य सगळे. एकीकडे 100 ग्रॅम मूग घेतले, 100 ग्रॅम मटकी घेतली आणि 100 ग्रॅम चणे घेतलेत. त्याच्यानंतर आपण एक टमॅटो घेतला. हे कसं आपण हे सगळं मिक्सरला बारीक करणार ना, तर टमॅटोच्या जो पण रस आहे त्याच्यामुळं हा बॅटर होईल चांगला आणि आपल्याला पोळी बनवायला पण सोपं पडेल. तर आपण जे पण मूग मटकी आणि ते सगळं आपण कडधान्य घेतले ना, त्यांना चांगलं धुवायचं आणि चांगलं धुवून झाल्यानंतर मग आपण त्याला एक एक करून असं पाणी नितळून मग आपण मिक्सरमध्ये टाकायचं. ह्याच्यामध्ये आता थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकायचं, म्हणजे ते थोडंसं पातळ होईल. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आंबटपणा यायला आपण यांना थोडंसं टमॅटो टाकायचे. एकच टमॅटो घेतला आहे मी आणि परत मग मिक्सरला बारीक करायचं. आता आपण जे मिक्सरला बारीक केलं ना ते एका बाउलमध्ये काढायचं. बाउल, पातेलं, घमेलं जे तुम्ही बोलता ते त्याच्यामध्ये काढायचं. ही आता याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद, त्याच्यानंतर 2 चमचे मीठ टाकायचं. त्याच्यानंतर आहे ना थोडंसं हिंग घ्यायचं. 1/2 चमचाच हिंग घेतला. त्याच्यामध्ये आता आपण 100 ग्रॅम बेसनचं पीठ पण टाकणार आहे. कॅमेरात कशाला बघतो? वा, तुझ्याकडे कॅमेरा करत नाही. 100 ग्रॅमचं 200 ग्रॅम झालं ते. 100 ग्रॅमच आहे. तर मित्रांनो हे त्याच्या एकट्यासाठी बनवणार आहे, ते काय आम्ही खाणार नाही. जेवण पण नाही करणार. ला मोठा शहाणा. म्हणजे 4 माणसांचं जेवण हा एकटा जेवतोय बघा. जळतोय. मी जळतो. ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे काय म्हणतात त्याला, बॅटर मिक्सचर जे काय ते थोडंसं पातळ होईल. मी असतो तर कधीच हात घालून मिक्स केला असता. हां, अजून काय. ह्याच्यामध्ये आपण आता चांगल्या 10-12 मिरच्या आहेत ना त्या कापून टाकल्या त्याच्यात मिक्स करायला. मीकडून कांदा, कोथिंबीर कापून घेतली. आता ते सगळे आपण टाकायचे ह्याच्यामध्ये. आता हे टाकलं ना, आता हे मिक्स करायचं आपण. 4 माणसांचं जेवण बनत आहे. किती जण खाणार? खाणार एकटा. कोण खाणार? तू खाणार. थांब जरा बघ. प्रोटीन डाएट आहे त्याची. प्रोटीन पाहिजे त्याला. अजून किती प्रोटीन पाहिजे या बॉडीला मला काही समजत नाही. जलता काय को है? जलता क्यों मतलब मेरा पेट बाहर निकलाय सिर्फ. तव्याला आहे ना आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं.
सध्या गॅस स्लो ठेवला आहे आपण आणि थोडं थोडं करून आपण बॅटर टाकणार. त्याच्यानंतर पोळी आपण अशी पसरवणार. आणि पोळी एकदा नीट पसरवली ना मग त्याच्यानंतर आपण गॅस फास्ट करायचा. बाजूबाजूने ना आपण असं थोडं थोडं तेल इथे सोडायचं म्हणजे आपली पोळी चिपकणार नाही खालती. आणि गॅस फास्टच ठेवायचा एकदा पोळी टाकल्यानंतर. मस्त बनते मस्त बनते कडक. पोट छान येते रे. हा ना. भाई भारी बनली आपली पोळी. तर अशा प्रकारे आपली पहिली पोळी अर्धी झाली आणि अर्धी तुटली. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. हे झाली झाली कडक झाली पोळी झाली पोळी झाली. आपण आपली पहिली पोळी काढली. आता दुसरी पोळी टाकायची बनवायला. आपली पहिली पोळी तर कडक झाली. आता आपण दुसरी पोळी बनवायला घ्यायची. मस्त आता आपली शेवटची पोळी बनते. आतापर्यंत आपण इथं 2 पोळ्या काढल्या आणि याच्यामध्ये 2 पोळ्या काढल्या. 4 पोळ्या तर आपल्या झाल्या आणि 5वी पोळी बनते. आपली 5वी पोळी पण झाली. आता 5वी पोळी आपण काढायची. झालं आता आपण याला खायला घ्यायचा. फायनली आपण एकदम मस्तपैकी कडधान्याची पोळी बनवलेली आहे. याच्यामध्ये तर प्रोटीन खूप असणार आहे. आता आपण खाऊन बघूया कसं लागतं. हे तुम्ही ना दहीसोबत पण खाऊ शकता, शेजवान चटणीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत, सॉससोबत, तुम्हाला ज्याच्यासोबत खायचं त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. चला आता एक घास खाऊन बघूया. दहीसोबत खाऊया. मस्त झाले. मस्त झाले. याच्यामध्ये ना तुम्हाला कडधान्याची चव लागते आणि प्रोटीन रिच असल्यामुळे तुमचा प्रोटीनची गरज पण पूर्ण होऊन जाते. तर तुम्ही हे नक्की ट्राय केलं पाहिजे. तर तुम्ही नुसते ना पोळी पण तुम्ही कोरडी खाऊ शकता. तुम्हाला सॉस चटणी त्याची पण काही गरज नाही. अशी कोरडी खाली तरी पण चांगलं लागतं आहे. तर आजची डिश कशी वाटली ते नक्कीच सांगा. तुम्ही पण घरामध्ये नक्की ट्राय करा. आणि हे असंच नुसतं खाली ना ती पोळी तरी पण ती खूप चांगली लागते. तर असेच आपण नवीन नवीन व्हिडिओज बनवत राहूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टी जाणून घेत राहा आणि आयुष्य आनंदाने जगत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मीच स्वतःला पाहू कसर या मावळ्यातून मावळी कधीच गेला माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर